RJR Herbal Hospitals. चार पिढ्यांपासून RJR हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरायसिस, संधिवात, मधुमेह, वंध्यत्व, PCOD अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत. आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. त्यांच्यापैकी काही रुग्ण आपले वैद्यकीय उपचाराचे अनुभव सांगत आहेत, ते ऐकूया. दोन लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना पूर्णपणे आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर नमस्कार, माझं नाव अण्णा रामचंद्र नागरगोजे. मी जाशी गावासनं आलो आहे. मला एक वाताचा त्रास होता. जवळजवळ मला 20-22 वर्षापासून वाताचा त्रास होता. तर इथं आलो मी. RJR हॉस्पिटलची जाहिरात मी TV ला बघितली आणि ती जाहिरात बघून मी इकडं त्यातला फोन नंबर घेऊन मी फोन केला आणि फोन करून मी इकडं आलो RJR हॉस्पिटलला. तर आता हे 3रा महिना आहे. मला वातासाठी चांगला फरक पडला आहे. चांगला म्हणजे 80% फरक पडला आहे वातासाठी. आता गुडघेले झिजलेत, गुडघ्याला एवढा नाही फरक, पण वातासाठी बघा चांगला फरक पडला आहे. तर RJR हॉस्पिटलचे धन्यवाद मानतो, यांचा आभारी आहे मी.
जे रुग्ण दम्याच्या त्रासाने त्रस्त होते असे 17 लाखापेक्षा जास्त रुग्णांनी यशस्वीरित्या RJR हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आणि बरे झाले आणि पुढील 10-15 वर्ष त्यांना दम्याचा त्रास जाणवला नाही. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव मैनाबाई, मी चेंबूर वाशिनाक्यावरून आलेले आहे. मला हे दम्याचं दुखणं आहे. मला असं पहिलं नव्हतं, खरं एकाएकी ही आलं. मग हे 2 वर्षामध्येच मला हे आता हे झालं. मी लई दवाखाना केले, इकडं तिकडं असं मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये 2दा ॲडमिट बी झाली, तरी मला कमी आलं नाही. मग हे आम्ही एक दिवशी असं TV लावल्यावर आम्ही बघितलो, आमच्या नवऱ्याला बघितला. बघून शानी मग त्यांनी म्हणली की आपण एकदा जाऊन येऊ. आम्हाला बी काय माहिती नव्हतं. आम्ही हुडकत आलो. आल्याच्यानंतर ते पहिलं दवा दिलं, त्याच्यात थोडं कमी आलं. नंतर नाही दिलं, त्याच्यात बी कमी आलं. तिसरं भार बी दिलं, त्याच्यात पुरा कमी आले. आता ही 4थी भारचा दवा घ्यायला आम्ही. आता हे पुरा मला म्हणलं तर 20 रुपयातलं 12 माझं कमी झालं आहे. माझा खोकला कमी झाला आहे, माझा दम कमी येतोय. असं सकाळ एक उठलं ना, सकाळ थोडा खोकला येतोय, कप पडतोय. ती कप बी आता थोडं कमी होईल. आता अनेक दवा दिली, ती आम्ही दवा घेऊन चालला होता. ह्याच्यानंतर बघा मला आता तर मला लई कमी आहे. हे असं बोलू देत नव्हतं मला, पहिलं 2 शब्द बी बोलू देत नव्हतं. आता मी एवढी बोलायला लागली. हे RJR हॉस्पिटलचा आणि डॉक्टरचा हात घेऊन मला त्यांचं धन्यवाद करायचं आहे. बस. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. मंगेश चव्हाण. मी बऱ्याच ठिकाणी जाऊन डॉक्टरांना दाखवलं. पहिलं आपलं अमरावतीला दाखवलं, त्यानंतर नागपूरलाही दाखवलं, त्यानंतर जळगावला सुद्धा दाखवलं. कोणत्याही औषधाचा फायदा झाला नाही. त्यानंतर एक दिवस टीव्हीवर मी ऍड बघितली. मला असं वाटलं की मी इथे जाऊन ठीक होऊ शकतो आणि आता मला इथे येऊन 2 आठवडे झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी जाऊनही तुम्हाला सांगितलं की मला काहीच फायदा झाला नाही. इथं आल्यावर असं वाटत आहे की आता मी पूर्णपणे बरा होऊ शकतो. इथचं ट्रीटमेंट जेव्हा चालू झालं, इथे शरीरावर असलेली घाण चमडी निघून गेली आणि रक्त येणं बंद झालं आणि आता असं वाटत आहे की यांच्या ट्रीटमेंटमुळे मी नक्कीच बरा होऊन जाईल आणि ही चमडी सुद्धा निघून जाईल. RJR हॉस्पिटलला माझा धन्यवाद. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी.
सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. हे माझे वडील आहेत. यांना पायाला त्रास येत होता आणि यांचं नाव बाळकृष्ण ढोंडेबा बुचडे आणि आम्ही बदलापूरला राहणारे. आणि पप्पांना जास्त म्हणजे खाज येत होतं, ब्लड निघत होतं. तर आम्ही भरपूर डॉक्टरला दाखवलं, इकडे तिकडे ट्रीटमेंट केली, पण म्हणजे तेवढ्यापुरतंच होत होतं. त्याच्यानंतर म्हणजे होतच नव्हतं, म्हणजे वापस खाज येत होती, चालू होत होती. RGRची टी व्हीला ॲड होती, तर आम्ही बोललो एकदा व्हिजिट मारून यावं की कसं आहे काय आहे. तर डॉक्टरांना दाखवलं की काय होतं आहे काय नाही, की काय ॲक्च्युली काय आहे काय नाही, सोरायसिस. तर आम्ही दाखवलं त्यांना. तर नंतरच्याला एक महिन्यामध्ये त्यांना खूप म्हणजे 80% फरक दिसू लागला, की ती खाज कमी व्हायला लागली. ब्लड निघत होतं ते पण कमी झालं, भरपूर प्रमाणात कमी झालं. बरं वाटतं आहे. RG हॉस्पिटल आणि डॉक्टरांचं धन्यवाद. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. RJR हॉस्पिटलचे प्रमुख उपचार: सोरायसिस, अस्थमा, सायनस, डायबिटीज, PCOD, गुडघेदुखी, मानेचं दुखणं, अर्धांगवायू, संधिवात, डोकेदुखी, व्हेरिकोज वेन्स, वंध्यत्व, मूळव्याध, अल्सर, थायरॉइड, मूतखडे, मासिक पाळी आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर.
नमस्कार, मी कल्याणवरून आलेलो आहे. मला पायावर हे डाग वेग उठले होते सगळे आणि गुडघ्याला चालायला येत नव्हतं. डॉक्टरला विचारलं, ऑपरेशन करायला सांगितलं होतं मला. मी नाही ऑपरेशन, दवा गोळ्या चालवल्या, 1 महिनाभर खाल्ल्या गोळ्या. डॉक्टरच्या मी काय चाललं नाही. डॉक्टरला ऑपरेशन करायला सांगितलं तरी मी नाही. अंगाची खाज बी होत होती माझ्या पुरी कमरेची. रातभर झोप येत नव्हते, डोळ्यातनं पाणी पडत ते बी सगळं थांबलेलं आहे आता माझ्या. टी व्हीमध्ये मी प्रोग्राम पाहिला, त्याच्यामध्ये आर यांचा प्रोग्राम दाखवलेला होता. त्याचा नंबर बी दिले होते आम्हाला. त्या नंबराप्रमाणे मी इथं डोंबिवली इथं आलो. त्यांच्याकडं उपचार घेतला मी. त्यांनी दवा गोळ्या दिल्या. RJR इथं इलाज चालू आहे माझा. तिथे गोळ्या दवा घेतल्यापासून ठीक आहे आता सगळं. पायाचे सगळं धन्यवाद तुमचा RJRचा, धन्यवाद. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. ज्या रुग्णांच्या मधुमेहाचे प्रमाण 550, 450, 350 असे होते, आमच्या RJR हॉस्पिटलच्या 1 महिन्याच्या उपचारानंतर ते प्रमाण 150 ते 180 mg पर्यंत येते व त्यासोबतच चक्कर येणे, दृष्टी कमी होणे, मज्जातंतू कमजोर होणे, पायात व्रण येणे अशा मधुमेहामुळे होणाऱ्या सर्व समस्या पूर्णपणे बऱ्या होतात. ज्या रुग्णांच्या रक्त तपासणीमध्ये आमवाद समस्या पॉझिटिव्ह होती, आमच्या RJR हॉस्पिटलच्या 3 महिन्यांच्या उपचारानंतर ते नेगेटिव्ह होऊ शकते आणि 3 ते 5 महिन्यांच्या उपचाराने ती व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते आणि कायमचे औषध न घेता निरोगी जीवन जगू शकते. जे रुग्ण नाकातील स्नायू वाढण्याच्या समस्येने त्रस्त होते आणि शस्त्रक्रिया करूनही त्यांचे हाड कमी झाले नाही, असे 52,000हून अधिक रुग्ण आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झाले आणि त्यांना पुढे 10 ते 15 वर्ष नाकातील स्नायू वाढण्याचा त्रास झाला नाही. ज्या रुग्णांना अर्धांगवताच्या त्रासामुळे चालताही येत नव्हते, आमच्या हॉस्पिटलच्या उपचाराने त्यांचे हात आणि पाय 15 दिवसांमध्ये व्यवस्थित काम करू लागले आणि 3 महिन्यांच्या उपचारानंतर ते संपूर्ण बरे झाले. असे 5,000 पेक्षा जास्त रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झाले आहेत. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. RJR वनौषधी रुग्णालय, चेंबर पूर्व शाखा, क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400071. डोंबिवली पूर्व शाखा, क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त, लँडमार्क घरडा सर्कल जवळ, डोंबिवली पूर्व, मुंबई 421203. नवी मुंबई शाखा, सत्यम टावर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपरखैरणे, लँडमार्क रसोई हॉटेल जवळ, नवी मुंबई, महाराष्ट्र 400709. पुणे शाखा, दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळ मजला, जवळ जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे, पिन कोड 411011. नाशिक शाखा, दुकान नंबर G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्वा हाइट्स, जेल रोड, नाशिक 422001.